राम जय जय राम। श्री 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 राम जय राम। नमस्कार। आज दिनांक 24 जानेवारी। श्रीराम जय राम जय जय राम। नामसाधन कसे करावे? नमस्कार। आज दिनांक 24 जानेवारी। श्रीराम जय राम जय जय राम। नामसाधन कसे करावे? नामाचे साधन कसे करावे? एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड नुसता भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोक पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल. त्याचप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्य नेमाने ठराविक वेळी आणि शक्य तर ठराविक स्थळी जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. जात्याला 2 पेठी असतात. त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशी 2 पेठी आहेत. त्यातले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो. प्रारब्धरूपी खुंटा देहरूपी पेठ्यात बसून तो त्याला फिरवतो आणि मनरूपी पेठे स्थिर असते. देह प्रारब्धावर सोडावा आणि मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावे. याहून नामाचे साधन दुसरे काय? हे साधन अमक्यालाच साधेल असे नाही, ते कोणालाही साधेल. गरिबाला गरिबीचे दुःख होते म्हणून साधत नाही, तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही. विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही, तर अडाण्याला काय करावे हे समजत नाही म्हणून साधत नाही. साशंक वृत्तीने कितीही साधन केले, कितीही नामस्मरण केले तरी कधी समाधान होणार नाही. नीतिधर्माचे आचरण, शास्त्रशुद्ध वर्तन, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचे स्मरण इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोचेल आणि शेवटपर्यंत तो पोचला तरच फायदा. घरी पोचल्यावर पत्र लिहा असे म्हणतात, याचा अर्थ हाच आहे. प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात, त्याचप्रमाणे परमार्थ करीत असतानाही वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही. ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणारच नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावी. जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तिथेच समाधानाची प्राप्ती होते. भगवंता मी तुझा आहे असे रात्रंदिवस म्हणत गेल्याने भगवंत प्रगट होत जाईल आणि भगवंत जितका प्रगट होत जाईल तितकेच मीपणाचे दडपण आपोआप कमी होत जाईल. प्रारब्धाची व ग्रहांची गती देहापर्यंतच आहे. मनाने भगवंत भजायला त्यांची कोणतीही आडकाठी नाही. श्रीराम जय जय राम. महाराज इथे आपल्याला नामसाधन कसं करावं याविषयी सांगतात. खरं तर नामसाधन करण्यासाठी कुठलेही ठराविक विशेष नियम नाहीत, तसेच कुठलीही आडकाठी नाही. फक्त ते अत्यंत तळमळीने, निष्ठेने आणि नित्यनेमाने करणं गरजेचं आहे. आणि हळूहळू आपण असं साधन जर नित्यनेमाने आणि श्रद्धेने करत राहिलो तर आपल्याला आपल्या भगवंताची निश्चितपणे प्राप्ती होते. आपल्यातला मीपणा तसेच सारे विचार हे कमी होत जातात आणि आपण भगवंतमय होऊन जातो.
आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या आयुष्यातलं खरं समाधान आणि आनंदाची प्राप्ती होऊ शकते. म्हणूनच आपल्या गुरुने दिलेलं नाम आपण सातत्याने घेऊया आणि या समाधानाची आणि आनंदाची प्राप्ती आपल्या आयुष्यात करून घेऊया, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.